मी नागपूर विद्यालयाकडनं इयत्ता 10वी विद्यार्थी हर्षिता भास्कर पवार आपल्यासमोर विकसित भारत बोलस्टॉन या अंतर्गत नवीन आयडिया प्रस्तुत करत आहे. आपण झोपायच्या आधी गोडी तर झोपल्यानंतरही गोळ्या, जेवायच्या आधी गोडी तर जेवायच्या नंतरही गोडी घेतो. गोळ्यांवर आपलं जीवन अवलंबून आहे. आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्या नाही पाहिजे. अगर आपण आपल्या मताने गोळ्या घेतल्या तर आपल्याला त्याचे खूप दुष्परिणाम दिसू शकते व त्यासोबतच आपल्याला असे अन्न ठेवले पाहिजे ज्याच्यामध्ये मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन्स राहिले पाहिजे व आपण गोळ्याची सवय नाही लावली पाहिजे. आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी सकाळी मेडिटेशन, प्राणायाम, योगा इत्यादी ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे व निसर्गासोबत मैत्री ठेवली पाहिजे आणि आपला स्वास्थ्य संतुलित राहणार व गोळ्या घेण्याचीही आवश्यकता पडणार नाही. हा प्रोजेक्ट आपला हेल्दी इंडिया या अंतर्गत आमचा प्रोजेक्ट आहे. आम्ही हे सांगलं जातं या प्रोजेक्टच्या माध्यमाने की आपण छोट्या गोष्टीसाठी टॅब्लेट्स न घेतली पाहिजे. आणखी जर आपले डोकं दुखत आहे, ताप येत आहे, हातपाय दुखत आहे, छोट्या गोष्टीसाठी आपण फार्मसीकडनं स्वतःच जाऊन आपल्याच मताने गोळ्या नाही घेतल्या पाहिजे. जर जास्तच काही आहे तर आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्यानेच दवा घेतल्या पाहिजे, औषधं घेतल्या पाहिजे. या मॉडेलमध्ये आम्ही हे दाखवलं आहे की आजची जनरेशन छोट्या गोष्टीसाठी खूप जास्त प्रमाणात गोळ्या घेतात. आणखी त्या गोळ्या आपल्या बॉडीमध्ये जाऊन खूप जास्त प्रमाणात साईड इफेक्ट्स दाखवतात. आपल्याला छोट्या गोष्टीसाठी औषधं नाही घेतल्या पाहिजे. याऐवजी आपल्याला चांगले आहार घेतले पाहिजे, निसर्गासोबत मैत्री ठेवली पाहिजे. आणखी शेतकऱ्याकडून चांगले आहार घेतले पाहिजे ज्याने शेतकऱ्याचा पण फायदा होईल आणखी आपल्या आहाराचा आणखी योगाचा पण फायदा होईल. विकसित भारत या अंतर्गत आम्ही ही छोटीशी आयडिया मांडली आहे. आपल्याला निरोगी भारत ठेवायचं आहे तर प्रगती करायची आहे तर आपल्याला निरोगी भारत ठेवणं आवश्यक आहे. या अंतर्गत आम्ही एक छोटीशी आयडिया मांडली आहे. आपल्याला भारत देशाची प्रगती करणे आहे तर आपल्याला स्वस्थ व निरोगी राहणे आवश्यक आहे. शेवटी आम्ही हे